आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांची कारवाई। दिंडोरीत लॉजमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त। दिंडोरी शहरातील आश्रय लॉजच्या एका खोलीत सुरू असलेला बनावट नोटा छापण्याचा उद्योग दिंडोरी पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी प्रिंटर व मोबाईल असा 20,744 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तिघांना अटक केली आहे। दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आश्रय लॉजमध्ये रूम क्रमांक 203 मध्ये बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची गोपनीय माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली होती। पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने या ठिकाणी छापा टाकत तिघांना अटक केली आहे। तसेच घटनास्थळावरून नोटा छापण्यासाठी पेपर, बनावटी चलनी नोटा व प्रिंटर असा 20,744 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या कारवाईत पोलिसांनी किरण दशरथ माळेकर, ज्ञानेश्वर सदू गायकवाड व अनिल बाळू माळेकर यांना अटक केली आहे। या तिघांनी यापूर्वीही बनावट नोटा चलनात आणण्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांना मदत करणारे व त्यांच्याकडून नोटा घेणाऱ्यांची पोलिसांकडून तपास सुरू आहे। याबाबत अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी दिली। गुन्हा रजिस्टर नंबर 512 2024 BNS कलम 178 181 182 3/5 हा गुन्हा दिनांक 24 रोजी आश्रय लॉज येथे घडला असून मिळालेल्या गुप्त बातमीवरून आपण पोलीस स्टाफसह सदर लॉज आश्रय लॉज येथे रूम नंबर 203 येथे छापा टाकला आणि तेथे आपल्याला 3 संशयित इसम मिळून आले। सदर इसमांची आपण झडती घेता तेथे आपल्याला काही बनावट नोटा आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे तेथे आपल्याला आढळून आले। सदर जप्त केलेले साहित्य हे याचं मूल्य जवळपास 20,744 एवढं असून सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन माननीय न्यायालय येथे हजर केले असता त्यांची दिनांक 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास पुढे चालू आहे। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।